तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. पहिल्यांदाच ब्लॉग बनवलाय, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आज आपण आलोय फिरायला. तर सगळ्यात महत्वाचं जर म्हटलं तर हे काम सगळ्यात पहिल्यांदा केलाच पाहिजे, कारण की ह्या कामाशिवाय पुढचा कोणताच काम होत नाही. त्या इकडे काय केस विसरून घ्यायचं म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं काम असल्यामुळे पुढची कामगिरी फत्ते करायला. तर मग पाहतो मी एवढं मोठं मोठं हत्ती येते आणि मी तर डायरेक्ट टेन्शन मध्येच आलो, कारण का ह्या कसा कोरला असेल भाऊ एवढा. इडा आजकाल जर म्हणलं तर एक वडी उभी करायचं एवढा कठीण काम होऊन जात आणि त्या काळामध्ये एवढा खतरनाक काम केलाय ना. आणि डायरेक्ट वरून पोर येईल. आणि ही पावर ही पोर सेल्फी काढी सुटले इड. आणि मी तुम्हाला आता मधला नजारा दाखवतो इड, किती भारी खतरनाक काम कोरीव करेल नाही का. आणि चला मी बी टेन्शन मध्येच आहे, कारण का माझ्या जिंदगीत असा पहिला नव्हता. आणि मी लईच खुश आहे आज इकडे येऊन, लईच मला आनंद झालाय. आता मी वर जाऊन पाहतो पुढं काय काय नाही. ही माझी मावशी माझ्या मागं चाले, सारखी पुढं पुढं पळते माझ्या पुढंच. आता चला मी मंजून हिंड तो बाबू. आणि ह्या मोकार मोठं मोठं खांब आहे ते. अरे लय खतरनाक नाद करते का डायरेक्ट. त्यामुळे झालंय सगळं, तिला हुसकून आपलेली एवढ्या पटक्या. अजून पायाचा राहून गेला तसंच. चल त्या बोरीली आणलंय बधीर नाही, त्या घरी जाऊन शेत येणार आपले. इकडे आला तिकडे कुठं चालले ते. गेट बंद केला होता खालून यावी आणि वरून चालू होता. आम्हाला वाटलं आम्हाला कोण नाही काय म्हणणार, आणि आमच्या संग एक पण नव्हती, पोर होती म्हणजे मोठी सिस्टर. त्याच्यामुळे आता पुढं पा कायदा झाला तुम्हाला सगळं सांगतो मी. तर आम्ही चालू होतो वरच्या साईडनं व्हिडिओ काढायला, म्हणजे फोटो काढायला, पाहायला. वरून पाहिलं नाही आम्ही, आणि ह्या सगळा बंद केलाय. आणि इथून वरच्या साईडनं म्हटलं कोण नाही पाय, इकडून दिला हुसकून. म्हणलं इकडून नाही कोणी काय म्हणणार, थोडासा वर चढलो आणि दिला ना तिकडून हुसकून. ह्या पण नव्हती मुळे, आणि मग चालू आज गपची घरी निघून. चलो बाय बाय.